दुसऱ्याची मुलं राज्यसभा लोकसभेवर जातात तोच न्याय मलाही लावा म्हटलं होतं. राज्यसभेवरून मंत्री छगन भुजबळांनी व्यक्त केली खदखद. उमेदवारीला भाजपनं नकार दिल्याचं वृत्तही फेटाळलं. राजेंद्र जैन यांचा राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल. सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल भुजबळांच्या उपस्थितीत भरला अर्ज. नाशिक विधान परिषदेचा तिढा आज सुटण्याची शक्यता. महायुतीकडून गोकुळ गीते, प्रसाद हिरे यांच्या मनधरणीचे जोरदार प्रयत्न सुरू. दोन्ही उमेदवारांनी निर्णयासाठी वेळ मागितल्याची माहिती. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दिल्ली दौऱ्यावर. दिल्लीतील शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीसाठी शिंदे दिल्लीला रवाना. नवी दिल्लीमध्ये इंडिया आघाडीची आज महत्त्वाची बैठक. उद्धव ठाकरेंची बैठकीला व्हर्च्युअली उपस्थिती. खासदार संजय राऊतांची माहिती. तर डीएमकेऐवजी टीव्हीकेचे प्रतिनिधी उपस्थित राहणार का याकडे लक्ष. नीट फेरपरीक्षेसाठी एनटीएकडून विशेष खबरदारी. पेपर सेंटर्स अनुवादकांना 21 जूनपर्यंत गुप्त ठिकाणी ठेवणार. मोबाईल, इंटरनेट, स्मार्ट वॉचवर पूर्णपणे बंदी. मुंबईच्या दादरमध्ये बेस्ट बसचा अपघात. चालकाचं नियंत्रण सुटल्यानं बेस्ट बस ट्रॅफिक जंक्शनला धडकली. अपघातात 2 जणांचा मृत्यू, 2 जण जखमी. जेजुरी गडावर 4 ते 5 जणांकडून पुजाऱ्याला मारहाण. काही जण गडावर चप्पल घालून आल्यामुळे पुजाऱ्यानं विचारलं असता शिवीगाळ करत मारहाण. राज्यातील अनेक ठिकाणी पावसाचा तडाखा. नांदेड, नाशिक, कोल्हापूर, परभणीमध्ये पावसामुळे नुकसान. वादळी वाऱ्यामुळे अनेक घरांचे पत्रे उडाले. दिल्ली विमानतळाला वादळाचा तडाखा. जोरदार वादळामुळे पार्किंगमधील साहित्य विमानांवर आदळलं. एअर इंडियाच्या 3 विमानांचं नुकसान. मुंबईत आजपासून टँकर चालकांचा संप. भूजल उपशाबाबतच्या नव्या नियमांमुळे टँकर चालक आक्रमक. आधीच पाणी कपात असताना टँकर बंद झाल्यानं मुंबईकरांची चिंता वाढली.